तिच्या भाषणानंतर मला नाही वाटत की माझ्यात तेवढा दम राहिलाय भाषण द्यायचा. पालघर जिल्ह्यातील गुहीर गावात आज असा क्षण घडला ज्याने प्रत्येकाच्या डोळ्यात अभिमान आणि आनंद दोन्ही आणले. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत एका चौथीत शिकणाऱ्या आदिवासी चिमुकलीने तिच्या दमदार भाषणाने सगळ्यांना थक्क करून सोडलं. सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील तब्बल 130 घरांसाठी सोलर पॅनल प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सचिन सोबत त्यांची मुलगी सारा तेंडुलकर आणि पत्नी अंजली तेंडुलकर देखील उपस्थित होत्या. मात्र या कार्यक्रमाचा खरा स्टार ठरली ती लहानशी विद्यार्थिनी. तिने स्टेजवर येत आत्मविश्वासाने केलेले भाषण इतकं प्रभावी होतं की स्वतः सचिन तेंडुलकर देखील भारावून गेले. भाषण संपताच सचिन यांनी तिला व्यासपीठावरच मिठी मारली आणि तिचं मनापासून कौतुक केलं. माझे नाव रिद्धी निवास गायकर आहे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. आमच्या वर्ग शिक्षिकेचे नाव जयश्री जयवंत पाटील आहे. आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावर बसलेले मान्यवर क्रिकेटचे देवता असणारे श्रीमान सचिन रमेश तेंडुलकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, गुहीर गावचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आजचा दिवस फारच महत्त्वाचा आहे. साक्षात क्रिकेटच्या देवताचे दर्शन आम्हा सर्वांना प्रत्यक्ष झाले. आम्ही सर्व विद्यार्थी, आमचे सर्व आदरणीय शिक्षकवृंद, सर्व ग्रामस्थ यांच्यासाठी फारच मोलाचे व आजी सोनियाचा दिन, वर्ष अमृताचं धन आजी सोनियाचा दिन. आज आपण सर्वजण येथे कशासाठी जमलो आहोत हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. आज एवढ्या मोठ्या विभूती पुढे मला मोडक्या तोडक्या शब्दात भाषण करण्याची संधी दिली व 5 मिनिटे मला सहन केले, याबद्दल आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत. हॅलो. त्या छोट्या मुलीचं नाव रिद्धी आहे. तिच्या भाषणानंतर मला नाही वाटत की माझ्यात तेवढा दम राहिलाय भाषण द्यायचा. एवढा उत्तम भाषण दिलंय तिने ह्या वयात. मी एनिवे सुरू करतो थोडं बोलायला. एकच नाही, हे जरा मला जास्त कम्फर्टेबल वाटतं. गेलं तर थोडं मला नाही वाटत मी तिच्यासारखं बोलू शकेन. तिच्या खांद्यावर हात ठेवलं थोडी तिची एनर्जी मला येईल, जशी स्नायडर इलेक्ट्रिकची एनर्जी तुम्हाला मिळते तशी. इथे गुहीरला येऊन भरपूर आनंद झाला आणि तुमच्यातला जो उत्साह आहे ते बघून मला एक समाधान मिळालं. मलाच नाही पण माझ्याबरोबर सानिया आहे, सारा आहे, STF फाउंडेशन, स्नायडरची टीम पण आहे इकडे, ज्याने भरपूर मेहनत केलेली आहे. ह्या गोष्टी अशा सहजासहजी घडत नाहीत. त्यासाठी एक स्पेशल एफर्ट करावा लागतो. मला आठवतं आम्ही एक ऑलमोस्ट 2015-2016 साली दिल्लीला बसलो होतो, स्नायडर टीम बरोबरच बसलो होतो आणि आमचं डिस्कशन होतं की आपण काहीतरी असं समाजासाठी करायला हवं ज्याने, ते इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन होतं, त्यामुळे मी त्यांना बोललो की इट शुड ब्रिंग अ स्माइल टू दॅट फेस. आणि त्यामुळे आमच्या फाउंडेशनचं ह्याचं नाव आम्ही स्प्रेडिंग हॅपीनेस इंडिया फाउंडेशन म्हणून दिलं. कारण आम्ही सगळ्यांना एक असा तो क्षण देत होतो ज्याने त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल येईल, म्हणून स्प्रेडिंग हॅपीनेस. हे सचिन तेंडुलकर फाउंडेशनची टीम आणि स्नायडर इलेक्ट्रिकची टीम एकत्र येऊन केलेलं आहे. जसं आत्ता सांगितलं गेलं की आत्तापर्यंत आम्ही 500+ शाळांना सोलर एनर्जी प्रोव्हाइड केलेली आहे आणि तिकडे जे एक डिजिटल क्लासरूम आहे ती 500+ शाळांना झालेली आहे, ज्याच्यामुळे 1,65,000 हा एक रफ नंबर आहे, मे बी त्याच्याहून थोडे जास्त पण असतील, मुलं मुलींना फायदा झाला आहे. आणि हे लहान लहान गावात जाऊन केलेलं आहे. कारण मला वाटतं असे जे छोटे डायमंड्स असतात, हे हिरे, हे अशाच ठिकाणी मिळतात. त्यांना टीचर्स शिकवून त्या डायमंडला पॉलिश करून त्याला व्हॅल्यू देतात.
आणि हेच मुलं मुली मोठे होऊन देशाचं नाव अजून मोठं करणार आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की किती गरज आहे ह्या वयात बरोबर जो एक अभ्यास करतो. तुम्ही टी व्हीवरती अभ्यास करायचा मी कधी केला नाही, माझ्या ऐकू नका अजिबात. मी मस्ती करायचो भरपूर. तुम्ही मस्ती करा आणि अभ्यास पण करा, आणि जे तुम्हाला मोठं होऊन जे काही करायचे त्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजेत. आणि ह्याच्यात मी म्हणेन टीचर्स आणि घरी आई बाबा, आजी आजोबा, भाऊ बहीण जे कोण असतात त्यांचा सपोर्ट, त्यांच्याकडनं तुम्हाला एक प्रोत्साहन मिळणं भरपूर महत्त्वाचं असतं. कारण मी ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला माझे वडील प्रोफेसर होते, माझे वडील लेखक होते, पण त्याने मला कधीच फोर्स नाही केलं की मलाही प्रोफेसर व्हायचं आणि मलाही टीचर व्हायचं आहे, मलाही कविता लिहायच्या, असं कधीच मला फोर्स नाही केलं. त्याने आधी माझी आवड काय आयुष्यात ते समजण्याचा प्रयत्न केला. ज्या क्षणी त्यांना कळलं की माझी आवड क्रिकेट खेळायचं आहे, कुठचाही स्पोर्ट खेळायचा आहे, आणि त्याच्यात मला त्याने प्रोत्साहन दिलं. ज्या गोष्टीची गरज होती त्या गोष्टी त्याने मला द्यायचा पूर्ण प्रयत्न केला. तर मी इथे आईवडिलांना ह्यांच्यात तेच सांगेन की त्यांना प्रोत्साहन द्या आणि ते नक्की तुमचं नाव वर आणतील. कारण मोठ्या गोष्टींची सुरुवात अशाच ठिकाणी होते जिकडे आपल्याला सुरुवातीला वाटतं की ठीक आहे चालून जाईल, पण हळूहळू ती प्रगती होत जाते आयुष्यात. आणि नंतर आपण म्हणतो की वा काय छान काम करून दाखवलंय. आणि मला पूर्ण खात्री आहे की ह्या गावात नाही, आपल्या नुसतं मुंबई महाराष्ट्राचंच नाव नाही पण आपल्या देशाचं नाव जगभर जाईल ही मी प्रार्थना करतो. कारण ह्या गोष्टी ज्या आत्ता आमच्या फाउंडेशनने, आमच्या टीमने एकत्र येऊन केल्या आहेत, बायफकडनं पण जो सपोर्ट मिळालेला आहे आणि जो गायडन्स मिळालेला आहे, आय थिंक आम्ही असं क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणू शकतो की आम्ही पहिली इनिंग खेळून झालेली आहे. आता दुसरी इनिंग खेळायची तर ती तुम्ही खेळायचे. या गोष्टी आहेत, पण ह्या गोष्टीचा नीट वापर करणं, त्याला जपणं, त्याची पण व्हॅल्यू करणं हे तुमच्या हातात आहे. मला हे सरपंचांकडनं ऐकून फार आनंद झाला की सगळे एकत्र मिळून काम करत आहेत. इथे भांडाभांडी असायला नाही पाहिजे. ही एक टीम आहे. आपली मतं कधी कधी वेगळी असू शकतात, पण आपण म्हणतो की आपलं जे एक डेस्टिनेशन असतं, एक गोल असतो, तो एक असायला पाहिजे. जसं आमच्या इंडियन क्रिकेट टीममध्ये पण आम्ही भारताच्या वेगवेगळ्या भागातून येतो, मतं वेगवेगळी असतात, पण आमचा गोल एक असतो की मॅच जिंकायचे. तर सगळ्यांना तिकडे पोचायचं असतं. वेगवेगळा रस्ता घेऊन आम्ही तिकडे जातो. काही बॅट्समन असतात जे जास्त अटॅकिंग खेळतात, काही बॅट्समन डिफेन्सिव्ह खेळतात, काही बॉलर असतात ते अटॅकिंग बॉलिंग टाकतात, पण शेवटी सगळे एकत्र येऊन मॅच जिंकायचा प्रयत्न करतात. तर ह्या गावातही मी तेच म्हणेन की तुम्ही सगळे एकत्र या. मी आत्ता जे तुमच्यात जी एक युनिटी बघितली ही अशीच राहून दे. आणि देवाकडे माझी प्रार्थना आहे की तुमच्यावरती त्याचा आशीर्वाद असो, आणि ह्या गावाला ज्या गोष्टीची गरज आहे ती आम्ही नक्की तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करू. आत्ता माहिती आहे की एक छोट्या छोट्या आम्ही स्टेप्स घेतलेल्या आहेत, पण अजून बऱ्याच मोठ्या गोष्टी व्हायच्यात. हे 12वं विलेज आहे जे आम्ही असं अडॉप्ट केलेलं आहे. आम्ही खुश आहोत पण सॅटिस्फाईड नाही आहोत. आम्ही जसं ड्रेसिंग रूममध्ये म्हणतो की किती स्कोअर झाला तरी आम्ही म्हणतो की डबल करूया, अजून जास्त करूया, अजून जास्त करूया. तसं ह्या इथे मी तेच म्हणेन की किती प्रगती झाली तरी खुश व्हा. तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर मग तिकडे प्रगती थांबते व्हायची. तर प्रगती होत राहून दे अशीच देवाकडे प्रार्थना. थँक्यू. परत तुम्ही मला इथे आल्याबद्दल आम्हाला एवढं प्रेम मिळालं आहे की मी सारा आणि सानियाला तेच सांगत होतो की इथनं आपण जेव्हा घरी जाऊ त्यावेळेला ह्या जागेला मिस करू, आणि ते नक्की आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की असेच राहा, खुश राहा, आणि देव तुम्हाला नेहमी हेल्दी ठेव. सगळ्यांना, पोरांना आणि पोरींना, सगळ्यांना आमचे गुड विशेस आहे. थँक्यू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.